हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा अकॅडमीच्या या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आपण वर्ग 2 साठी जी टेस्ट सिरीज राबवतोय मेन्ससाठी, त्याच्यातल्या 2 नंबरच्या टेस्टच्या इंग्लिशच्या 30 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करतोय आणि योग्य उत्तर हेच का आणि बाकीचे का नाही आणि त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करतोय ज्या नक्कीच येणाऱ्या परीक्षांना तुम्हाला फायद्याच्या होणार आहे. सो लेट्स स्टार्ट. टेस्ट 2 एनालिसिस इंग्लिश क्वेश्चन्स. ठीक आहे, ग्रुप बी ही परीक्षा आपण टार्गेट सध्या ठेवलेली आहे. ओके, चला आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. टेस्ट 2. ठीक आहे, आता बघा याच्यातला जो पहिला प्रश्न विचारला आहे तो मॉडेल ऑक्झिलरीच्या संबंधातला आपल्याला दिसतोय. मॉडेल ऑक्झिलरीशी संबंधित दिसतोय. आता द ट्रेन शुड अराईव्ह म्हणजे ट्रेन यायला हवी. या शुडचा काय अर्थ आहे? हवी. एखादी क्रिया करायला हवी आहे किंवा एखादी गोष्ट व्हायला हवी. एनी टाइम नाऊ, आता कुठल्याही क्षणी ट्रेन यायला हवी, यायला पाहिजे. तर या मॉडेल ऑक्झिलरीचा मूड विचारलेला आहे. मॉडेल असतं ना, हे मूड व्यक्त करतात. नेसेसिटी, नेसेसिटी मध्ये नीड टू मॉडेल ऑक्झिलरी असते. एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा आहे. हे कुठेतरी आपलं उत्तर बरोबर आहे. सजेशन म्हणजे सूचना आहे. सूचनेला आपण शुडचा वापर कसा केला असता? यू शुड कम ऑन टाइम, तू वेळेवर आलं पाहिजे, म्हणजेच त्या ठिकाणी सूचना आली. पण ट्रेन वेळेवर आली पाहिजे काही सूचना नाही, ही अपेक्षा केली आपण. यालाच एकदा एका वर्षी आयोगाने याला अँटिसिपेशन म्हणून पर्याय दिला होता आणि तो बरोबर ठेवला होता. एक तर एक्सपेक्टेशन येईल, नाही तर अँटिसिपेशन, दोघांचा अर्थ अपेक्षा आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे मेनी अ हिल. एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या मित्रांनो, की नुसता मेनी आणि अ ग्रेट मेनी याच्यानंतर येणारं नाऊन प्लुरल आहे आणि याच्यानंतर येणारी वर्ब पण प्लुरल आहे. कारण मेनी म्हणजे भरपूर आणि अ ग्रेट मनी म्हणजे अफाट. पण थोडस एक लक्षात घ्या की मेनी अ आला तर त्याचा अर्थ एव्हरी होतो. याच्यानंतरचं नाऊन आणि याच्यानंतरची वर्ब या दोन्ही सिंग्युलर आहे. म्हणजे मेनी अ हिल वॉज, वॉज आपल्याला घ्यायला लागेल. मेनी अ हिल वॉज क्रॉस्ड बाय द बटालियन. या पद्धतीने आपण याच्यामध्ये पर्याय घेतला पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने वॉज आणि वेअर पैकीच आपल्याला निवडायचं होतं. खास करून आपण वॉज कडे पर्याय घ्या, कारण मेनी अ चा अर्थ असतो एव्हरी. एव्हरी हिल वॉज क्रॉस बाय द बटालियन असा त्याचा अर्थ येईल. ठीक आहे, पुढे पाहता क्वेश्चन टॅगच्या बाबतीमध्ये नेहमी विचार हा 1 नंबर घ्या. नेहमी विचारला जाणारा जो काही पार्ट आहे तो या ठिकाणी कसा येईल बघा. आता आय एम ओल्डर दॅन यू, एम असला तेव्हा बघा पहिली गोष्ट काय टॅगच्या बाबतीमध्ये, वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग हा निगेटिव्ह असते. वाक्य होकारार्थी आहे म्हणजे निगेटिव्ह आपल्याला पर्याय निवडायचा, सगळे निगेटिव्ह आहे. पण ॲमंट होत नाही. बरेचसे मुलं हे निवडून टाकतात, हे अत्यंत चुकीचं आहे. तर ॲम आला तर आपल्याला टॅग आरंट घ्यायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एक वेगळं आणि हटके आरंट आहे. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीच्या या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित आहे. नेक्स्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा मागच्या पण एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपण असाच एक शब्द पाहिला होता ज्याचे आपल्याला स्टील शब्द होता. तो एकापेक्षा जास्त कॅटेगरीत वापरल्या गेल्यानंतर ते ओळखायचं होतं. तिथे पण आपण ऍडव्हर्बच ओळखला होता. इथे पण आपल्याला ऍडव्हर्बच ओळखायला लावला आहे की फाइंड आउट द सेंटेन्स इन विच द अंडरलाइन वर्ड इज युज्ड ॲज एन ऍडव्हर्ब. आता बघा द प्राइसेस वेंट अप, किमती वर गेलेल्या आहे, हेच उत्तर आहे आपलं 1 नंबरचं. पण दुसरं जर वाक्य पाहिलं, लेट्स गो अप द हिल, अप इन ऑन याच्यानंतर जर नाऊन आलं ते शब्द प्रेपोजिशन ठरतात. नाऊन नाही आलं तर व्हर्ब बद्दल अधिक माहिती देतात, म्हणून हे शब्द ऍडवर्ब ठरतात. पुढची गोष्ट बघा, द नेक्स्ट अप ट्रेन. ट्रेन हे नाऊन आहे आणि त्या अगोदर अप शब्द आलेला आहे म्हणजे वरच्या दिशेने जाणारी. नामाच्या अगोदर तो शब्द येतोय तो ऍडजेक्टिव्हचं काम करतो. दे हॅड देअर अप्स अँड डाऊन्स. अप्स अँड डाऊन्स ही फ्रेज झाली.
आणि देअर हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे ही हर माय आणि याच्यानंतर नाऊन येतं, हा नाऊन कॅटेगरीत आहे. हाच उद्या समजा प्रश्न आला आणि फाइंड आउट द सेंटेन्स अंडरलाईन वर्ड इज युज्ड एज ऍडजेक्टिव्ह, तर 2 नंबर घ्यायचं, 3 नंबर घ्यायचं. जर प्रोनाऊन आपला प्रेपोजिशन म्हणून आला तर आपल्याला 2 नंबर, आणि हे नाऊन म्हणून विचारलं तर आपल्याला 4 नंबर. असं काही नाही, एकदा तो विचारला गेला म्हणजे पुन्हा येणार नाही. वेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचला ते विचारू शकताय, म्हणून याचं उत्तर 1 नंबर येईल. आय रेकग्नाइज हिम ॲज सून ॲज. बघा इथं V2 हे साधा भूतकाळ आहे. एक नियम लक्षात ठेवा की अँड ने जोडलेलं आहे, ॲज सून ॲज ने जोडलेलं आहे, नो सुनर दॅन आहे, व्हेन आहे, आणि या घटना बॅक टू बॅक असतील, एका पाठोपाठ एक असतील, तर दोन्ही क्रियांचा काळ सारखा असतो, कारण ते बॅक टू बॅक आहे. एखादी क्रिया होते न होते तोच दुसरी क्रिया आहे, तर त्याच्या काळामध्ये अंतर नसतं. उदाहरणार्थ आय रेकग्नाइज हिम, मी त्याला ओळखलं ॲज सून ॲज ही डॅश डॅश द रूम, काय करायला लागेल आपल्याला, एंटर्ड. याच्यापूर्वी आपण एंटर्ड नंतर इन आणि इंटू वापरू नये, आत प्रवेश करणे अशा अर्थाने पाहिलंय, तर एंटर्ड इथे हा पर्याय योग्य ठरेल. मग आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा 5व्या प्रश्नाचं उत्तर म्हणून घेणं योग्य आहे. पुढे पहा आता, पुढच्या याच्यामध्ये आपल्याला 56 आणि 57 हे 2 प्रश्न कव्हर करू आपण. ठीक आहे. लाल पेन चांगला चालतोय म्हणून आपण त्यालाच प्राधान्य देतोय. ठीक आहे. तर बघा, आय वॉज काउंटिंग द फॉर्म्स व्हेन यू एंटर्ड द रूम. आता इथे पण व्हेन आलेला आहे, पण इथे साधा भूतकाळ इथे का नाही घेतला, का नाही, बॅक टू बॅक नाही घटना आहे. याच्यात आय वॉज काउंटिंग द फॉर्म, मी काउंट करत होतो, म्हणजे क्रिया दीर्घ होतो म्हणून पास्ट कंटिन्युअस आहे, सिंपल पास्ट. हे वाक्य व्हेनमुळे एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालं, याचं आपल्याला सिंपल करायचं आहे. मागे पण मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब असते, काळ कळणारी, आणि कंजंक्शन नसतं. आय वॉज काउंटिंग द फॉर्म, अँड आलेलं आहे, अँड नेहमी वाक्याला कंपाऊंड करतो, लक्षात घ्या, हे उत्तर येणार नाही. आय वॉज काउंटिंग द फॉर्म्स ऍट द एंड ऑफ युअर एंट्री, हे आपल्याला घ्यायला लागेल, याचं उत्तर 2 नंबरचं अपेक्षित आहे. आय वॉज काउंटिंग द फॉर्म व्हाईल, व्हाईल आलेला आहे जो व्हेनचं काम करतोय, ॲज आलेला आहे जो व्हेनचं काम करतोय, हे दोन्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहे. आपल्याला जर सिंपल विचारलं असेल तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ही बिहेव्स ॲज इफ, ॲज इफ जेव्हा कंजंक्शन म्हणून येतोय तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते इथे वेअर आलेला आहे शी साठी, हे हायपोथेटिकल आहे. याला जो मूड आहे हा हायपोथेटिकल आहे, किंवा याच्यातली कंडिशन हायपोथेटिकल आहे. ठीक आहे, हायपोथेटिकल. आणि याच्यातला जो मूड आहे, अर्थ आहे, तो सबजंक्टिव्ह आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारावर आयोगाने याच्यापूर्वी प्रश्न विचारले. आता मॅनर कसं काय पहा, शी बिहेव्स, ती वागते, कशी वागते, या क्रियापदाला कशीने प्रश्न विचारते, कशी, ॲज इफ शी वेअर मिस इंडिया, जशी काही ती मिस इंडिया आहे अशी वागते, अशा पद्धतीने वागते. पद्धत म्हणजे मॅनर असतं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये जे उत्तर अपेक्षित आहे ते आपल्याला 1 नंबरचं उत्तर आपल्याला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. पुढे पहा आता 58. याच्यामध्ये आता व्होकॅब्युलरी बेस्ड प्रश्न कव्हर केलाय आपण. व्होकॅब्युलरी बेस्ड प्रश्न कव्हर केला. चूज द प्रॉपर फ्रेज विचारली आपल्याला फॉर द वर्ड स्टेबल. स्टेबलचा अर्थ लक्षात घ्यायचा, तबेला, नाऊन म्हणून. ऍडजेक्टिव्ह म्हणून अर्थ घेतला तर स्थिर असावी ना. एक वर्ष आयोगाने असा प्रश्न विचारला होता की दोन्ही शब्द एकाच याच्यात फिट होतील, असा पण स्टेबल घेतला होता. मग स्टेबलचा अर्थ घोड्यांचा तबेला, आणि एक स्टेबलचा अर्थ स्थिर, स्टेबल गव्हर्नमेंट म्हणतो. स्टेबल म्हणजे कशी जागा आहे, आता नाऊन म्हणून विचारलं, जागा ही गोष्ट फिक्स आहे. तबेला ज्याला म्हणतात म्हणजे घोडे ठेवायची जागा. मग प्लेस वेअर डॉग्स आर कीप्ड, ते केनल असतं. केनल म्हणजे कुत्रा ठेवायची जागा, ते नाही येणार. हॉर्सेस ठेवायची जागा, हे आपल्याला घ्यायचं आहे. हे बर्ड्स आर केप्ट, जे बर्ड्स ठेवायची जागा आहे ते एव्हियरी आहे, हे पण नाही येणार. आणि प्लेस ऍट द बॅक साइड ऑफ हाऊस, हे पण नाही येणार. ठीक आहे, त्याला यार्ड वगैरे फार तर बनता येईल. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला 3 नंबरचा अपेक्षित आहे. आय वेंट टू द शॉप टू बाय सम युजफुल, काय, हा होमो फोन्स म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द आहे, स्पेलिंग आणि मिनिंग डिफरंट आहे. तर स्टेशनरी पाहिजे आपल्याला. स्टेशनरीचं अनेक वचन होत नाही, कारण ते मुळामध्ये इट इज अ ग्रुप आहे, सेट आहे. जसं सिनरीज होत नाही, क्रॉकरीज होत नाही, तसं स्टेशनरी नको पाहिजे होता. स्टेशनरीचं हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे दोन्ही स्पेलिंग
डिक्शनरीमध्ये आहेत. ह्या स्टेशनरीचा अर्थ स्थिर आहे, द वॉटर इज स्टेशनरी. पण ह्या स्टेशनरीचा अर्थ तो जो आपल्याला याच्यात अपेक्षित आहे, जे आपण बाजारातून विकत घेतली आहे, पुस्तक, पेन, पट्टी, पेन्सिल, हे सगळं ग्रुप मिळून स्टेशनरी आहे. पर्याय क्रमांक 4. इथे आपल्याला 4 नंबरचं उत्तर हवं आहे. पुढे आता वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला हवा आहे. एक शब्द दिलेला आहे, त्याच्याकरता आपल्याला आता पूर्ण फ्रेश शोधायची, ग्रुप ऑफ वर्ड शोधायचे. कम्युटर. कम्युटर म्हणजे प्रवासी किंवा जा ये करणारा, जे नेहमी अपडाऊन्स करता बघा, त्यांना कम्युटर म्हणतात. रेग्युलर ट्रॅव्हलर हेच उत्तर त्याचं येईल. वर्क प्लेस नाहीये, स्पेशल ट्रेन नाहीये, नन ऑफ दीज नाही. पण ज्याला माहित नसेल तर कदाचित तो काही अंदाज लावू शकतो. हा अंदाज आपल्याला या ठिकाणी अजिबात चालणार नाहीये. अशा पद्धतीने इथे 3, 4 आणि 1 हा कोड तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे पाहता 61 पासून. तर पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय मित्रांनो बघा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलंय की फाइंड आउट द सेंटेन्स वेअर फ्युचर ऍक्शन इज डिनोटेड. हल्ली असे पण प्रश्न यायला लागले. फ्युचर टेन्स नाही आहे मित्रांनो, फ्युचर टेन्स कुठेच नाही कदाचित, पण फ्युचर ऍक्शन बघा. आय एम गोइंग देअर नाऊ. नाऊ आहे, आता मी आता तिथे जात आहे. जात आहे म्हणजे आता जात आहे, फ्युचर नाहीये, आता जातोय मी, हे फ्युचर नाहीये. द मॅच इज गोइंग टू स्टार्ट सून. सून बघा, आता लगेच मॅच स्टार्ट होणार आहे, ही फ्युचर ऍक्शन आहे. 2 नंबर. आय व्हिजिट द चर्च एव्हरी इयर. दरवर्षी मी चर्चला व्हिजिट देतो, फ्युचर ऍक्शन नाही, हे हॅबिच्युअल प्रेझेंट आहे. शी ओपन द गेट, ती दरवाजा उघडते, हे पण प्रेझेंट आहे, फ्युचर नाही. फ्युचर म्हणजे फ्युचर टेन्स नाही, फ्युचर ऍक्शन. याचा टेन्स तर प्रेझेंट कंटिन्युअस आहे, ऍक्शन इन फ्युचर आहे. पर्याय क्रमांक 2. फाइंड आउट द सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री ओळखायची. वाक्य दिलंय, शी इज द वर्स्ट चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि वर्स्ट तर दुसरं रूप वर्स आहे, आणि पहिलं रूप बॅड आहे. जसं गुड, बेटर, बेस्ट, तसं बॅड, वर्स आणि वर्स्ट. या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचं. कोणती डिग्री करायला लावली? पॉझिटिव्ह. नो अदर. बघा, ही प्लेन सुपरलेटिव्ह डिग्री नो अदरने सुरुवात व्हायला व्हेरी फ्यू, हे वन ऑफ दच्या डिग्रीत असतं. आणि इथं मोर, बॅड आणि दॅन एनी अदर शब्द आले तर हे कंपॅरेटिव्ह बनवण्याकडे प्रयत्न आहे, पण ते चुकीचंच आहे. आपल्याला बनवायचं आहे पॉझिटिव्ह. मग हा पर्याय इलिमिनेट होऊन जाईल. व्हेरी फ्यू हा वन ऑफ दच्या सुपरलेटिव्ह असतो. हेच वाक्य असतं, शी इज वन ऑफ द वर्स्ट, तर आपण विचार केला असता. तर नो अदर चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स इज ॲज बॅड ॲज, हे बरोबर आहे, आणि इथं दॅन घेऊन टाकला आहे. आणि नो अदर आणि दॅन हे चुकीचं कॉम्बिनेशन केलं, कारण चुकवायचं होतं. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अपेक्षित आहे. व्हॉट इज द अपोजिट ऑफ प्रिकॅरियस? प्रिकॅरियसचा अर्थ डेंजरस होतो. मग सिंपल येणार नाही, पोलाइट म्हणजे नम्र येणार नाही, विरुद्ध सेफ येईल, आणि डेंजरस समानार्थी झाला. आपल्याला समानार्थी विचारला असतं तर डेंजरस घेतला असतं. आपल्याला अपोजिट विचारल्यामुळे आपण सेफ असा पर्याय घ्यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट 64 कडे जाऊ आता. बघा, आता 64 आणि 65 हे आपल्याला एका याच्यात घ्यायचे. फाइंड आउट द सेंटेन्स रिगार्डिंग आर्टिकल्स. करेक्ट सेंटेन्स विचारलंय आपल्याला आर्टिकल्स संबंधी. बघा मित्रांनो, द USA. एखाद्या देशाचं नाव असेल तर आर्टिकल वापरत नाही, इंडिया, पाकिस्तान नाही वापरायचं. पण संयुक्त राष्ट्र असेल, US, UK, तर द वापरायचं. द USA इज वन ऑफ द रिचेस्ट नेशन. वन ऑफ द नंतर नाउन प्लुरल असतं. आर्टिकलच्या बाबतीमध्ये द वापरलेलं हे करेक्ट आहे. ही इज अ युनिव्हर्सिटी. या ठिकाणी यू आहे, पण उच्चार तोंडावाटे होणारा जर यू असेल, AIOU नाही बघायचं, तोंडावाटे होणारा उच्चार जर हा व्यंजनाचा असेल तर वापरतात. ही इज अ युनिव्हर्सिटी प्लेअर, हे पण वाक्य बरोबर आहे. मग कोणतं करेक्ट आहे? तर बोथ आर करेक्ट असा पर्याय घ्यायला लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 3. ही डॅश यू लॅटर. लॅटरचा काळ नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, हा फ्युचर टेन्स असणार आहे. फ्युचर टेन्स वापरावा लागेल आपल्याला. फिल इन द ब्लँक करेक्टली विथ रेफरन्स टू वर्ब फॉर्म्स. तर बघा, ही इज व्हिजिटिंग टू यू लॅटर, हे चुकीचं नाही, पण जास्त बरोबर कोणतं आहे? विल व्हिजिट. ही विल व्हिजिट यू लॅटर. लॅटर म्हणजे नंतर भेटणार आहे तुला. ठीक आहे. तर या ठिकाणी हा आपल्याला 2 नंबरचा पर्याय हा घ्यावा लागेल. तर याचं उत्तर 3 आणि 2 या पद्धतीने कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट.
पुढे पहा आता 66 आणि 67 हे दोन प्रश्न आपण आता डिस्कस करूया. आता पहा या ठिकाणी फ्रेम WH टाईप. तुम्हाला मी WH मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, कारण एक प्रश्न फिक्स सेंटेन्सच्या स्ट्रक्चरवर येतो. कुठल्याही WH नंतर आपल्याला प्रश्न तयार करण्याकरता ऑक्झिलरी वर्ब पाहिजे, नंतर सब्जेक्ट तयार लिहायचं राहिलं तर आपल्याला, नंतर मग मेन वर्ब आणि उरलेलं वाक्य, आणि शेवटी मात्र प्रश्न चिन्हाला विसरायचं नाही. आणि मी ला अंडरलाईन करून ठेवलेली आहे आणि म्हटलंय फ्रेम WH टाईप क्वेश्चन फॉर द वर्ड्स अंडरलाईन इन द सेंटेन्स. ज्याला अंडरलाईन केले त्याच्याकरता WH, ते उत्तर येण्याकरता WH तयार करा. द मॅन कॉल्ड मी, मला पार्टीला बोलवलंय. कोणाला? मला. कोणाला? हुम पाहिजे, हुम पाहिजे. हे बाकीचे वाचत बसायचे नाही. आता वाक्याचा काळ बघायचा. कॉल्ड आहे, कॉल्ड म्हणजे डीड घ्यावा लागेल. मग हुम डीड द मॅन कॉल, हे उत्तर बरोबर दिसतंय. हे का बरं चुकलं? हुम द मॅन, इथे डीड नाही घेतलाय बघा, म्हणून गलत झाला. पर्याय क्रमांक 4. नो सुनर दॅन वापरायला लावला आपल्याला. एस सुन च्या ऐवजी वापरायचा तो. एस सुन च्या ऐवजी नो सुनर, नो सुनर, नो सुनर, नो सुनर. बरोबर आहे. आता नो सुनर ची जी रचना आहे ती लक्षात घेऊन घ्या. एकदा स्ट्रक्चर लिहून घ्यायचं. नो सुनर नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑक्झिलरीज पाहिजे. हा, मग ती डू असू शकते, डज असू शकते, डीड असू शकते, किंवा कुठलीही ऑक्झिलरी. आणि त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मेन वर्ब घ्यायची. म्हणजे अशी रचना थोडी प्रश्नार्थी टाईप आहे. आणि कॉमा आला की आपल्याला दॅन घ्यायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, दॅन, नो सुनर दॅन, हार्डली व्हेन, ह्या फ्रेजेस लक्षात ठेवा. ॲज सून ॲज ही हिअर्स, प्रेझेंट आहे बघा. मूळ वाक्य वाचायचं म्हणजे आपल्याला याच्यानंतर डज पाहिजे. तर नो सुनर डज बरोबर आहे. इथे सब्जेक्ट आलेला नाही चालणार. डज बरोबर आहे, डज बरोबर आहे. सब्जेक्ट पाहिजे, सब्जेक्ट पण बरोबर आहे. इथं हिअर आहे, बरोबर आहे. हिअर आहे, बरोबर. इथं यस नको पाहिजे. डज घेतल्यानंतर यस नको पाहिजे. इथं दॅन बरोबर आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये देन घेतलाय, देन नाही पाहिजे, कारण तो चुकीचा आहे, चुकवायचं आहे तिथे. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 4 आणि 1 या कोडने पुढची उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, नेक्स्ट. बघा मी तिन्ही याच्यामध्ये आता इथं कव्हर होऊन जातील या पेज मध्ये. हा, ठीक आहे. चला, याच्यात विचारलं काय मित्रांनो? चूज द करेक्ट सेंटेन्स. नेहमी असे वाक्य विचारलं, आता करेक्ट वाक्य निवडा याच्यातून. आय प्रिफर, बघा आता प्रिफर शब्द दिला आहे. प्रिफर आहे, सुपिरियर आहे, इन्फिरियर आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहे. यांच्या नंतर दॅन वापरू नये, टू वापरावा. आणि यांच्या पूर्वी मोर पण वापरू नये. ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. टू वापरायचं आहे. आय प्रिफर कॉफी, दॅन, दॅन विद्यार्थी निवडून येता नाही चालणार. आय प्रिफर टी टू कॉफी, म्हणजे मला टी अधिक पसंत आहे. टू, टू म्हणजे दॅन, पण दॅन नाही वापरायचं, टू वापरायचं. हे बरोबर आहे. हा, हे रादर दॅन नको आहे, बाकीचं सगळं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 3. पुढे मोहन सेड प्लीज गिव्ह मी 2 कलर्ड पेन्सिल्स. याच्यात इनडायरेक्ट स्पीच करायची आपल्याला सूचना प्रश्नपत्रिकेत मिळालेली आहे. हा, इनडायरेक्ट स्पीच करायचं आपल्याला, इनडायरेक्ट स्पीच. मग आता बघा प्लीज आहे ना, तर आपल्याला रिक्वेस्टेडचे पर्याय पाहिजे, बाकीचे पर्याय नाही वाचायचे. प्लीज शब्द काढून टाकायचा आणि टू गिव्ह करायचं. मी, मी म्हणजे कोण म्हणतोय? असं मोहन म्हणतोय, मोहन म्हणतोय, म्हणून काय उत्तर? मोहन रिक्वेस्टेड, दॅट नाही पाहिजे आपल्याला. हे पण चुकलं. 3 इलिमिनेट करून टाका, उत्तर बाहेर येतं. टू गिव्ह हिम म्हणजे त्याला 2 कलर्ड पेन्सिल. पर्याय क्रमांक 4. इथे पर्याय क्रमांक 4 पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे हा सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंटशी अत्यंत महत्वाचा टॉपिक समजला जातो. हा चांगला अभ्यास करा मित्रांनो. कोणत्या सब्जेक्टला कोणती क्रियापद ऍग्री होते याला सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट म्हणतात. बघा आता ईच बुश अँड ईच हा सिंग्युलर आहे, म्हणून इथं हॅव असतं की हॅज येणं हे करेक्ट आहे. नायदर राम, बघा आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलेल्या 2 सब्जेक्ट नंतर येणारी वर्ब दुसऱ्या सब्जेक्ट प्रमाणे येते. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो. मग नायदर राम नॉर श्याम, श्याम नंतर हॅव आलेला आहे, हे चुकीचं आहे. हॅज पाहिजे होता, कारण तो सिंग्युलर. शांती अँड सुमती दोन्ही अनेक वचन आहे, इथं मेन वर्ब आली V1, हे बरोबर आहे. सोनी अँड राणी, राणी नंतर हॅज आलेला आहे, आयदर ऑर दुसऱ्या याच्याप्रमाणे, हा बरोबर आहे. 3 बरोबर. पण इनकरेक्ट जर शोधायचा असेल, इनकरेक्ट म्हणजे चुकीचा जो पर्याय, तर तो 2 नंबरचा पर्याय ठरेल. म्हणजे इथे 3, 4 आणि 2 हा पॅटर्न इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढचे बघा आता 2 प्रश्न या ठिकाणी कव्हर होतील.
विचारताना कसं विचारलंय बघा की परत हा सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा पुन्हा एकदा प्रश्न टाकलाय आपण. हा, टेल वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस और सेंटेन्सेस इज और आर राईट और रॉंग. आणि ते एक पण पर्याय आहे आणि इथं दोन दोन पण पर्याय आहेत, म्हणून कुठला नेमका बरोबर हे तुम्हाला व्यवस्थित शोधायला लागेल. बघा पीस अँड प्रॉस्पेरिटी अँडने जोडलेलं आहे, दोन्ही मिळून इज आवर आयडियल आदर्श आहे, दोन्ही मिळून आदर्श आहे. अँडने जोडलेले दोन सब्जेक्ट मिळून काहीतरी एकच गोष्ट एक्सप्रेस होत असेल तर वर्ब सिंग्युलर असते, इथे सिंग्युलर आलेलं आहे, हे वाक्य बरोबर आहे. ॲज वेल एज आता बघा मी तुम्हाला सांगितलं आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलेल्या दोन सब्जेक्ट नंतर येणारी वर्ब दुसऱ्या सब्जेक्ट प्रमाणे. आता काही शब्द लक्षात ठेवा, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, रादर दॅन, ॲज वेल एज, इन ऍडिशन टू ने जोडलेल्या दोन सब्जेक्ट नंतर येणारी वर्ब पहिल्या सब्जेक्ट प्रमाणे असते. आय ॲज वेल एज दे, एम, दे नंतर एम विद्यार्थी म्हणतात चुकीचंच आहे, पण हे ॲज वेल असल्यामुळे पहिल्या सब्जेक्ट प्रमाणे एम हा करेक्ट आहे, हे वाक्य करेक्ट आहे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून फक्त बी नंबरचं वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर ठरणार. जर राईट विचारलंय तर आपल्याला ओनली बी हा पर्याय घ्यायला लागेल. प्लीज डॅश डॅश, हा प्रश्न छोटासा आहे. प्लीज डॅश डॅश ऑन युअर डॅश डॅश, हा होमोफोन्स, जे आपण स्टेशनरी बघा तसं सारख्या उच्चाराचे. प्लीज आज्ञार्थी वाक्य आहे, वर्ब पाहिजे. प्लीज सीट, सीट पाहिजे. ऑन युअर सीट, सीट म्हणजे हे सीट, नाऊन म्हणून हा सीट आहे, वर्ब म्हणून हा सीट आहे. तर तसा पर्याय निवडा आपण. कसा येईल बघा, प्लीज सीट ऑन युअर सीट, सीट नंबर मध्ये हा सीट लिहितात, हा लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरेल. त्या ठिकाणी आपल्याला जे उत्तर घ्यायचे 71 मध्ये काय आहे, पीस अँड प्रॉस्पेरिटी इज आवर, हे बरोबर आहे, हे पण बरोबर, दोन्ही बरोबर आहे ना. हे कसं काय आलं, दोन्ही बरोबर पाहिजे आपल्याला, बोथ ए अँड बी आर राईट. पर्याय क्रमांक काय पाहिजे, 4 पाहिजे. हे रब करून टाकू आपण, इरेज करू. हा ठीक आहे, कारण दोन्ही बरोबर आहेत. आपण पर्याय क्रमांक किती घेतला पाहिजे मित्रांनो, तर 4 नंबरचा पर्याय इथं योग्य ठरेल. ठीक आहे, ओके होत आहे. ओके चला नेक्स्ट पुढे पाहता. हा एकदा प्रश्न विचारला गेला, मुद्दाम एक आयोगाचा प्रश्न टाकलेला आहे तुम्हाला खास करून, जेणेकरून तुम्हाला एक कन्सेप्ट कळावी. पुन्हा अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला योग्य ते उत्तर देता आलं पाहिजे. द प्लुरल्स, काही या ठिकाणी अनेक वचन आपल्याला दिलेले बघा. मेन्स, मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या ठिकाणी हा जो आहे ना, हा अपॉस्ट्रॉफी नकोय. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तो नसणार आहे, इथे चुकून आला तो. मेन्स असा शब्द येतो, मेन्स, आणि इकडे कोणता शब्द आहे, चिल्ड्रन्स. आता मुळातच एक लक्षात घ्या की मॅनचं प्लुरल मेन आहे आणि चाइल्डचं प्लुरल चिल्ड्रन आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ऑलरेडी प्लुरल असलेल्याला अजून एकदा प्लुरल करताय, इट बिकम्स डबल प्लुरल. हे व्यवहारामध्ये ऍक्सेप्टेबल नाहीये, पण या कन्सेप्टला डबल प्लुरल असं म्हटलं जातं. हे डबल प्लुरल मध्ये घ्यायचंय. पर्याय क्रमांक 3. आता हा आर्टिकलच्या संबंधातला प्रश्न आहे. व्हॉट टाइम डू यू हॅव लंच. नियम लक्षात घ्या मित्रांनो, खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंवा जेवणांच्या वस्तूंच्या, जेवणांच्या नामा अगोदर आर्टिकल येत नाही, पण जर विशेषण आलं तर अ आणि एन येतं. म्हणजे हेच वाक्य असतं, व्हॉट टाइम डू यू हॅव. इथं कोणतंच आर्टिकल कुठलंच ऍडजेक्टिव्ह नाहीये, म्हणून इथं नो आर्टिकल. पण हेच वाक्य असं असतं, आय हॅव टेकन डॅश डॅश फ्रेश फ्रेश लंच. फ्रेश ऍडजेक्टिव्ह झालं तर काय घ्यायला लागेल आपल्याला, अ. म्हणजे जेवणांच्या नामांच्या अगोदर आर्टिकल येत नाही, परंतु त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलं तर त्याच्या उच्चाराप्रमाणे अ आणि एन घ्यायचं आहे. ते इथे येणार नाही, नो आर्टिकलचा पर्याय घ्यायचा. पर्याय क्रमांक 4. दीज पेन्सिल्स आर युअर. दीज एकदा आपण घेतलाय, दोज रास्कल्स मागच्या याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतं ते हे, पण इथे युअर्सला आपल्याला विचारलंय की हे बाबा कोणत्या प्रकारचं प्रोनाउन आहे. युअर्स, यू यू युअर, आणि शेवटचा युअर्स आहे. आय मी माय माइन, माय पण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि माइन पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. शेवटच्या चौथ्या याच्यातला जो आहे तो पॉझिटिव्ह प्रोनाउन असतो, हा पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2. याची उत्तर कशी अपेक्षित आहे, 3, 4 आणि 2. ओके चलो, शेवटचा पॅसेज आहे. बरेच मुलं कंटाळा करता, मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही कंटाळा नका करा.
ओके, पहिले पॅसेज समजून घेऊ पटकन, म्हणजे आपल्याला याची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी जोडायला सोपी होतील, निवडायला सोपी होतील. बघा, वन कॉमन मिस्टेक, एक नेहमी कॉमनली एक चुकी होते काय, दॅट मेनी पीपल हॅव मेड धिस, एक नेहमी लोकांनी चुकी केली काय, दे हॅव थॉट दॅट इट वुड बी अ व्हेरी गुड थिंग इफ एव्हरीबडी हॅड एक्झॅक्टली द सेम अमाऊंट ऑफ मनी, सगळ्यांना सारखीच अमाऊंट पगार म्हणून किंवा आयुष्यामध्ये मिळाली पाहिजे, नो मॅटर वेदर दे वर्क हार्ड ऑर लिव्ड क्वाईट आयडली, मग ते भरपूर कष्ट करो का आरामशीर जीवन घालव आळशीपणे, प्रत्येकाला सारखंच न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांना सारखेच पैसे मिळायला पाहिजे. पण दे फॉरगेट दॅट, पण एक गोष्ट ते त्या ठिकाणी विसरून जातात, दॅट, तुमच्याकडे हे प्रश्नपत्रिका आहे समोर ठेवा तुम्ही, जर तुम्हाला व्यवस्थित नसेल दिसत तर समोर ठेवा म्हणजे तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. दे फॉरगेट दॅट व्हेरी फ्यू पीपल वुड वर्क ॲट ऑल, फारच थोडे लोक असे का ते काय करत असतात, काम करत असतात या जगामध्ये. ऑल इट वेअर नॉट फॉर द मनी देअर वर्क ब्रिंग्स देम अँड दॅट विदाउट वर्क देअर वुड बी नो मनी. हे काय झालं बघा, दे फॉरगेट दॅट, जे लोक असं म्हणतात की प्रत्येकाला सारखे पैसे देऊन टाका, काम करो नको करो, पण ते एक विसरून जातात की फारच थोडे लोक जे वुड वर्क ॲट ऑल, फारच थोडे लोक काम करतील मग, कारण मग त्याच्यामुळे त्यांना पैसे येणार आहे म्हणून, आणि आई ते मिळालं तर कोणीच काम नाही करणार, अँड विदाउट वर्क देअर वुड बी नो मनी, बरोबर. अँड they have imagined that if all the money in the country were equally divided everybody would be rich, त्यांना असं वाटतं की हे सगळं इक्वली डिवाइड करून टाकलं, ज्याच्याकडे खूप आहे त्याने ज्याच्याकडे नाही त्याला देऊन टाका, सगळेजण काय होतील, इक्वली रिच होतील, श्रीमंत होऊन जातील असं वाटतं. पण बघा, नाऊ दॅट इट इज व्हेरी ग्रेट मिस्टेक, पण ही फार मोठी चुकी आहे मित्रांनो. का बरं, बिकॉज देअर सिम्पली इज नॉट इनफ मनी टू मेक एव्हरीबडी रिच, पैसे देऊन टाकले म्हणून प्रत्येक जण श्रीमंत नाही होऊन जाणार आहे. If it were shared equally all around everyone, then would, on the basis of the calculation made it in 1935, असे 1935 ला कॅल्क्युलेशन केलं गेलं होतं, चला बा सगळ्या जगाच्या संपत्तीला काय करा, एकत्र करा आणि सगळ्या लोकांमध्ये इक्वली डिवाइड करून टाका. तर काय घडलं होतं त्यावेळेला, दे रिसीव्ह ओनली 65 रुपीज अ इयर, त्यावेळेला खूप असतील. टुडे विथ द राईज ऑफ द प्राइस लेवल, चला बा आज किमती वाढल्या म्हणून ते प्रत्येकाच्या वाट्याला आता 150 रुपये वर्षाला येतील. किती चुकीचं आहे, काय करतात 150 रुपये वर्षाचे, दॅट मे बी मोर दॅन यू रिसीव्ह नाऊ, आता जे मिळत आहे त्याच्यापेक्षा ते जास्त असते, ऑर इट मे बी लेस, कमी पण असू शकतं, बट वुड सर्टनली नॉट मेक यू रिअली रिच, तुम्ही जे मिळवलं त्याच्या काहींच्या दृष्टीने कमी असतील, काहींच्या दृष्टीने जास्त असतील, पण श्रीमंत तर नक्कीच होणार नाही एवढ्या पैशामध्ये. लेखकाचं मत आहे, त्याला खरं मानून उत्तर द्यायचे आपण. इट इज क्वाईट ट्रू दॅट देर आर इन दिस कंट्री अ स्मॉल नंबर ऑफ व्हेरी रिच पीपल, या जगामध्ये किंवा या देशामध्ये फारच कमी लोक अतिगर्भ श्रीमंत आहे, खूप नाही आहेत तसे बोटावर मोजण्या इतके, बट दे आर सो फ्यू, ते इतके थोडे इन कंपॅरिझन विथ द होल पॉप्युलेशन दॅट इवन इफ दे वेअर टू शेअर आउट ऑल देअर वेल्थ अमंग द रेस्ट, त्या थोड्या लोकांनी सगळ्या उरलेल्या पॉप्युलेशन मध्ये त्यांची सगळी संपत्ती वाटायचं जरी ठरवलं तर काय, इट वुड मेक व्हेरी लिटिल डिफरन्स, फार फरक नाही पडणार, असं लेखकाचं मत. एक उदाहरण दिलंय त्याने बघा, इट इज सेड दॅट इफ यू फॅटन्ड आउट दॅट ग्रेट फ्रेंच माउंटन माउंट, और माउंट असेल माउंट ब्लँक, माउंट ब्लँच किंवा ब्लँच नावाच्या त्या मोठ्या डोंगराला जगातल्या जर तुम्ही त्याला भुईसपाट केलं आणि त्याला जमिनीवर पसरवलं तर काय होईल बघा, द हायेस्ट माउंटन इन द युरोप, युरोप मध्ये सगळ्यात मोठा माउंटन आहे, शेअर्ड इट ओव्हर द होल ऑफ फ्रान्स, आणि सगळ्या फ्रान्सच्या जमिनीवर ती माती पसरवून टाकली तर यू वुड ओनली रेज द लेवल ऑफ द लँड बाय अबाउट 6 इंचेस, फक्त 6 इंच एवढीच फक्त लेवल वाढेल. कसं आहे, एवढा मोठा माउंटन म्हणजे जगातले श्रीमंत लोक यांना सगळं वाटून द्यायचं तर फार फरक नाही पडणार, कारण त्या माउंटनचं फक्त 6 इंचाने सगळीकडे पसरून जमीन वाढली. याच्यातून काय सांगायचंय बघा त्याला, याच्यातून काय सांगायचंय हे नीट लक्षात घ्या. तर बघा, सी इफ यू थिंक, तर तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो दॅट व्हॉट हॅज टू डू विथ द क्वेश्चन्स हॅव बीन टॉकिंग अबाउट, जो प्रश्न आहे आता त्याचं काय उत्तर द्यायचं, मग कस काय सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून श्रीमंत होतील, नाही होते. मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली सीम टू थिंक ऑल्सो दॅट, काहींना तर असं वाटतं दॅट गव्हर्नमेंट कॅन ऑलवेज पे आउट मनी
क्वाइट इझिली अँड इन एनी क्वांटिटी पे आउट, म्हणजे लोक कडून गव्हर्नमेंट इझिली कितीही पैसे काढून घेऊ शकतंय कितीही प्रमाणात, आणि ते फॉरगेट, पण एक ते विसरताय लोक जे असे विचार करतात, ऑर एल्स दे डू नॉट नो, किंवा त्यांना माहितच नाही दॅट द गव्हर्नमेंट कॅन ओनली पे आउट मनी, गव्हर्नमेंट लोकांकडनं तेवढाच पैसा काढून घेऊ शकतंय दॅट इट हॅज रिसिव्ड इन टॅक्सेस, मनी दॅट द टॅक्स पेयर हॅज हॅड टू वर्क फॉर. ते बिचारे टॅक्स पेयर कष्ट करतात आणि त्यांच्यामधून टॅक्स गव्हर्नमेंट काढून घेतो, तेवढाच काढू शकतोय, सगळं नाही घेऊ शकत आहे. प्रश्न आता करेक्ट ऑप्शन विचारला, इट इज नेसेसरी टू वर्क बिकॉज, काम का करणं गरजेचं आहे, का विदाउट वर्क देअर वुड बी नो मनी, जर कामच नाही केलं तर पैसेच नाही मिळणार, म्हणून काम करणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर ठरेल. पुढे पाहता, आता व्हॉट डू मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली थिंक, दुर्दैवाने बरेच लोक काय विचार करतात, द गव्हर्नमेंट इज व्हेरी रिच, नाही, द गव्हर्नमेंट हॅज इट्स ओन मनी, नाही, द गव्हर्नमेंट कॅन इझिली गेट मनी, थोडं बरोबर वाटतंय, द गव्हर्नमेंट कॅन ऑलवेज पे आउट मनी, आरामशीर पैसे नेहमी काढू शकते क्वाइट इझिली आणि इन एनी क्वांटिटी, याच्यापेक्षा पण 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. इफ ऑल द मनी इन द वर्ल्ड वेअर इक्वली डिवायडेड, अख्ख्या जगातला पैसा समान वाटप करून टाकला तर एव्हरीबडी वुड बी, तर काय होईल, एव्हरीबडी वुड बी व्हेरी पुअर, गरीब नाही होणार, ऑल द पीपल वुड बी व्हेरी, श्रीमंत नाही होणार, इट विल सर्टनली नॉट मेक यू रिच, नक्कीच तुम्ही त्याच्याने श्रीमंत नाही होणार आहे, आणि इट वुड नॉट हॅव टू वरी, वरीचं काही नाही. पर्याय क्रमांक 3 इथे तुम्ही पर्याय क्रमांक 3 घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे शेवटचे 2 प्रश्न. आता बघा, हाऊ मच डिफरन्स विल फॅटनिंग माउंट ब्लँक मेक टू फ्रान्स, त्याला जर त्या पर्वताला सपाट करून टाकलं तर फ्रान्सवर काय परिणाम होणार आहे, देअर वुड बी अ ह्यूज अमाउंट ऑफ, फार मोठा फरक पडेल, नाही नाही, इट वुड रेज द लेवल ऑफ लँड बाय 6, बरोबर 6 इंचाने फक्त जमीन वाढणार आहे. तर हे बाकीचे चुकीचे. फ्रॉम हुम डज द गव्हर्नमेंट गेट मनी, कोणाकडनं गव्हर्नमेंट पैसा काढून घेऊ शकतंय, टॅक्स पेयर कडनं, है ना, कॉमन नाही, रिच नाही, एव्हरीबडी नाही, टॅक्स पेयर फार महत्वाचं आहे, म्हणजे इथे 2 इथे 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो काही सेकंड सेट आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतोय, येणारी प्रत्येक टेस्ट तुम्ही काही ना काही तुम्हाला शिकून जाते, तुमच्या मॅच्युरिटी मध्ये फरक पडतोय, नक्कीच परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबतोय, परत तिसऱ्या टेस्ट साठी आपण लवकरच भेटू. थँक्यू.